इकडे नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात देखील मोठा राडा झालेला आहे। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हा आणि शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे आमने सामने आले होते। विवेक कोल्हे यांनी यावेळी किशोर दराडेंवर गंभीर आरोप केले, तर किशोर दराडेंनी देखील विवेक कोल्हे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। कोपरगाव येथील डमी उमेदवार किशोर दराडे यांच्यासोबत शिंदे गटाचे किशोर दराडे यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप कोल्हेंनी केलाय। किशोर दराडे यांनी दराडेंना मारहाण केली, कानशिलात लगावल्याचा आरोप विवेक कोल्हेंनी केलाय। पोलिसांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना पोलीस संरक्षण देत विभागीय आयुक्तालयातून बाहेर नेले। मी उमेदवार म्हणून माझ्या काही कामानिमित्त या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आलेलो होतो, परंतु इथं आल्यावर माझ्या निदर्शनात आलं की या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार त्यांना धक्काबुक्की होती आहे। त्यांचा चष्मा तुटलेला होता, त्यांचे शर्टचे बटन फाटलेले होते आणि म्हणून आपल्याला ज्ञात आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा असतो। मला ते बघवलं नाही आणि मी त्या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीने एखाद्या उमेदवारावर जर आयुक्त कार्यालयामध्ये हल्ला होत असेल, जबरदस्ती होत असेल तर ते निश्चितच खेदजनक आहे, निषेधार्थ आहे।